चल काय चेअरमन काय झालंय सध्या एवढ्यात काय कुठे येणं नाही जाणं नाही चायला ते नाना काय करतोय काय कळत नाही नाना नाव घ्या काय आता नाना तुमचं काय अरे तुम्हाला काय कळेन का नाही रे आम्हालाच कळेल दिवस- दररोज कामाला अरे आम्ही दोघ जण दररोज आमची शेती पण करतो मला एक सांग एक फोन करणं काम नाही बरं तुमचं माझं बाई वाड्यावर आलेले किती दिवस झाले का काय तुम्हाला कळेन का नाही 7-8 महिने अयो नाना तिचं आठवण काढू नका नाही तरी होतं हे तेरच होतंय मग ए, नाना मागची बाया घ्यायला तयार ती हा अरे काय नाना लागा तिचं एक काम कर ऐक ना 11 त्याला मारली कधी मग त्याच्यावर 101 जास्त कर पहिला पण बाई तीच आण बया ती आणायला काय नाही अगं, ग, 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 यायला पण मग तू ध्यान करून देतो रात्री स्वप्न झाले का नाही होय. रात्री लावला बारा हा हा हॅलो म्हणलं कुठे येतो म्हणलं हाय वाड्यावर म्हणलं, कोणच्या ठेप्यावर आहे म्हणलं आपलं म्हणजे येतं काय म्हणलं वाड्यावर आमच्या आमच्या हा. येते म्हणली म्हणली का हा अयो. अरे पण एक झालं लागा ती माय आई गरज सोडी ना ती बायको अरे आमची म्हैस तर कवा कुठे ती मला धरून लय डोक्याला वाईट मायला जमलं मायला तिकडे जात 4-2 दिवस राहील जायचं ना म्हणजे मी सकाळी जाईल सकाळी माघारी ए मी म्हणतो 7-8 दिवस आहे ना बायका घरीत नाही यायला पाहिजे पण मला काय म्हणायची एक मिनिट ऐक ना मग हे लुगाड लावायचं कस काय आणि बायको दिवस घरी झाले. असलं नाही जायचं मग तुम्हाला सांगतो गोव्याला गेलं तर गोव्याला काय आईच नाही होत नाही नाही नुसतं बघायचं. बघायचं हा. प्यायचं बोंबलत मागे यायचं. आणि ती काय नेत्र सुख नुसतं आपल्या फॉर्मावर जर मी आणली ना मग काय पाणी भरलं आणखी कोणाच्या संग. म्हणजे काय हा. अय, मग ते घाला, योग्य काय? गेला तर या तर नाही ते काय नाही 12,000 पक्के ठेवायचे ना. तेल जाऊ दे. ए, पैसे जा- जाऊ दे. काय करायचं? काय तीच लय अवघड. बाहेरून कुलप लावायची हा गोणीच्या गोळ्या द्यायच्या घ्यायला. तिचे काय नको का? बाहेरून कुलपला ना, ना. साहेब बॉम्बाला त्यान त्या. पण हो. मग मी म्हणेन असं करीत का आता? आमचा तर किडा इतका 12 घंट्याचा आहे तुम्हाला सांगतो त्या पूर्ण कुत्र्याने वास काढीत निघतो माझ्या मागे हा, त्या बाया सांग नको याच्या मागेच राहा इथं यायच्या पोटानं कुत्र बरं त्याच्यापेक्षा कारण ती तरी शांत बसत दरवाजात ही शांत ना मी असं चालू म्हणजे मला एक सांगते वाहिदाची कुत्री कशी असं नुसतं पळाच्या चिंगाट त्या मालका माग मग तसं वाहिदाच्या कुत्र्यावर काय तुझं पोर? गाडी धुवायला सांगितली सकाळ धरून बरं का? तिच्यावर तर फोपाटा माय ना ती गाडी नाही धुतली त्यांनी मग? ते आईने सांगितलं जा बापाच्या मागे कपडे घालून निघून गेला कुठं आय घालतोय बघ तो वास कुत्र वासावने कसं ती माझ्या मागं अरे, ही घाण खोड लागली बाहेरला बरं का. तिच्या पारुबाईच्या दारात गेलो 2 बरं ते मिनिटं आता चोपायचं तर ती बारीक बी नाही पोर पारुबाईच्या दारात गेलो 2 मिनिटं लगेच तिकडून आला काय करणार काय नाही इकडं काय हा. काय नाही म्हणलं इकडे सहज आलो तू बरं हाय चोयच अडचणी आमचं काय आमची बार नाही नाही माझी लय मोठी अडचण आहे. अरे, ओ, लय कुत्रीच्या वाणी आणि राहतो पाहिलं. मी काय म्हणतो ऐक मग काय करायचं आता? आयडिया करू कसं हा काय गोणीच्या गोळ्या दिल्या ना. नाही मग तू आयडिया पाहिलं आता माझं काय नाही मी कसं दुमतीन कसं दुमती तो येड्या ती माझ्या बायकोकडे जातील काय दुमती तो इकडे तिकडे काना हे करतात ना बोटे घालतात बरं, ना. मला शाना सुरता तुझी काय 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 केलं पाहिजे मला कुंडून जमणार नाही. कोण जमल्या वारडा त्या हागवणीच्या गोळ्या दिल्या तर हे डॉक्टरकडे जाते हा बरं का करावं काय माहेरला तर एक काम गेला केलं ना काय? हा, थांबा तुम्ही तू घरी जा हा. तुझ्या बायकोला म्हणा तिला मग फोन बिन करू नको फोन करायचा टायमिंग संपला नाहीये हा. तुझी आजी आई एकदम शिरेश आहे तुला urgent आहे. जाण्याच्या मार्गावी बरं का हा. तुम्ही बी तीच सांगा मग आजी आहे ना ती नाही, तिची आजी आजी नाही आजी नाही लय जीव आहे तिला आजीचा म्हणा, तुझा बाप आहे ना एकदम शिरेश आहे मारण्याच्या बाप पोटातले नको, पोर. बाप नको. आजी आजी लय जीव आहे तिचा मला- ए, बाप ते आईकडे- आजी अशी अरे, टाकलेली. तुझ्या तुझ्या आजीकडे आई बायको सासूकडे फोन नाही मला माहिती हा बापाकडे म्हणलं का ती फोन लावी फोन लावीन. सासूला बाप आहे सर्व्हिसला तिकडे हा आई एकटीच घरी ते काय घंटा करणार आहे, जाऊस तर आपली इकडे उद्या सकाळी येऊस तर सणात निघाले तिला सांगा हा. 2 दिवस राहा तिला सांगा तू येऊ नको. तू आईले शिरेश आहे आणि तू पटकेच निघ लगेच बॅग ती घे हा हा वेळच नाही अजिबात मला मी आलो असतो पण माझ्या मग लय काम आहे. हा तू मी आलो मी मागून सांगतो तुझ्या आईचा ऍक्सिडेंट झाला म्हणायचं पोराला घेऊन जा नाही नाही ऍक्सिडेंट नाही झाला असं नको सांगायला ऍक्शन म्हणलं मग तुझ्या आईला आहे ना गुचक्या लागल्यात हा तिच्या गुचक्याच राहिला पाणीच पिता येत नाही पाणीच पिता येत नाही ती तुझी आठवण काढते हा. पटक्याचा बरं तू अशी आयडिया करू ती गेला तीन पाठवून देऊ तोवर संध्याकाळ म्हणायचं. निघून जाती त्या काय गेल्या येणार आहेत का 70-80 ए, किलोमीटर दोन दिवस नाही आपलं कांड पुरं झालं ना मग येऊन दे ना दुसऱ्या दिवशी आपलं सकाळी बरं खेळ नका आंघोळ बिंगोळ करू आपलं नका. काय टक झालं परत. काय होईन ती होईन आल्या म्हणते ना आमचं दुखत नव्हतं अरे पण मला एक सांग आपला तर त्यांना उचल कोंबडा भाग देऊन मोकळा त्यांना काय सांगायचं माहिती का तुम्ही जर आहे ना काय असू तुम्हाला कळत काय काय म्हणून भाव आपण- वाटत हा, तशा जात नाही कळायला तुम्ही पाहिजे. मग बरं चला हा, बापाला काय तुमची आई नाही. कशी म्हणायचं आता वेळ ना घालू मी तिला फोन लावतो आता किती वाजले
3 3:30 वाजले. ए, ना, ना. 7 वाजे 8 वाजेपर्यंत नाही तर ते मागच्या बारीने आलेली बाई येईन, तू तर तुझ्याकडे राहील ना आमचं तीन नको येते, बरं चाण तीन करू येते. हा ते ना आनंद आणि मला जप जरा काय जपायची काय म्हातारे, अरे तुम्ही काय करताय? मला मला गाडी धुवायला लावली आणि आपण झक मारताय तिकडं. जोडीदार घेऊन हिंडत आहे, बाया नाचवायच्या आणि बाया घेऊन यायच्या फार्म हाऊसवर. आमचं फालन असं काय? अरे मला बी पांडू मानतात, कार्यक्रमच लावतो एका एकाचा. नाही असा रेटावर लावलं ना एका एकाला. अरे मी पण मग नानाचा पारगा नाही, नाना तर पहिल्यांदा मार खातोय. मला बी म्हणतात नानाचा पांडू, करतो यांचा एकेकाचा वाकडा दांडू. पायल काय झालं? अरे अहो काय झालं एवढे काय? अरे आता काय सांगू तुला, कसं सांगणार आहे मी? अहो पण एवढं झालंय काय? पर एवढं धावत पळत आले पण झालंय एवढं म्हणजे धाव- ती बाकीचं जाऊ दे, काही असू दे. तुझी आजी का? हा, आजी, हा. अरे तिचं काय खरं नाही राहिलं. लय सिरियस, काय? लय सिरियस झाली ती. अहो मग मला काही कळवलं अरे नाही. त्या फोनच्या याच्या भानगडीत पडू नको तू. ते फोन राहू दे, तू एक काम कर. हा. ऐक, ती बॅग कुठे आहे तुझी? अहो बॅग आतमध्येच असती ना हा आता. मग एक काम कर, तू अहो फोनच्या अजिबात भानगडीत पडू नको. इकडं अहो, एवढी गडबड अरे, करते, तर माझं डोकंच हँग झाले. मी पर काय असं करणार? तेवढा time नाही बाबा माणसाला तुला. नुसतं घाबरवायचं काय इथं होतंय बस. आता, जाणं लय महत्वाचं आहे. तू येडेपणा करू नको, मी बॅग आणतो तुझी. अहो बरं जाऊ पण काय माणूस आहे बाबा खरंच. असं कुठं असतं का? एवढं पार आले, एवढं हापकत पार मला काही नीट सांगितलंही नाही. बरं मी काय ही म्हणते, बॅग धर, सगळं भरलेलं आहे का त्याच्यात? हा, काय काय दोन आहे. 4-2 कपडे असते ती तेवढीच नी. अहो पण मी म्हणते काय काय अचानक झालंय? कसं काय? अचानक असं झालंय, त्यांनी मला फक्त फोन केलता. हा, म्हणले आजीचं लय पहिल्यापासून हिच्यावर जीव आहे, हा, तुझ्याव. हा. बरं तसं बी तुला माहिती ना, तुझ्या आजीचं काय मसर काय तो किती आहे, जीव होता आणि आता काय मी आहे. लहान आहे म्हटल्यावर बरं, माझ्यावर आपण गेलं की लगेच तू मुखी किती नाही. हा. आणि मग तिला आहे ना तिचं लय ती जाण्याच्या मार्गावर. अहो पण अचानक कसं मला कोणी अरे फोन कसं काय केलं नाही, अचानक कळवलं म्हणजे काय, नाही. आता काय ते असं होतं का लगेच? तिला अचानकच झालंय, चालता चालता शिरीत झाली ती. अहो मग मला फोन कसं काय केलं नाही? एकदम आईला मला अरे फोन करून नको विचार- फोन, त्याच्या भानगडीतच पडू नको तू फोनच्या. पटकून ये ना, बाकीचं काही उद्या वाढवण्यात माझ्या नाही. बरं मला तू सांग, जर तुला जाऊस तर काही कमी जास्त झालं तर इथं फोन करन, 5 मिनिटं त्याला घालन, मग तू जाणार, मग त्याचा उपयोग नाही होणार. बरं बरं मी काय म्हणते, मग आता एवढं जर आहे तर मग आता मला गाडी काही लगेच भेटायची हा. नाही. मग तुम्ही मला सोडायला एक चला. काम कर, 4:30 ला गाडी. आणि आपल्या ऊस तोडे आता चालू आहे मला ना, म्हणताय का फोन करू नको, त्याच्यात वेळ अरे घालू पण नको. मला आणि आता 4:30 वाजेपर्यंत तुला मी वाट बघू का? 5 ते 10 मिनिटं जायला लागत आहेत फक्त. गाडी तवर तुला जाऊस तर ती येते. आणि अहो आता या वेळेला कुठली गाडी तुला माहिती आली? ना, ते ट्रॅक्टर निघत नाही तर मला तो ट्रॅक्टर चालू करून तिथं न्यावं लागेल, त्यांचा ओढून बाहेर द्यावं लागेल. बरं ठीक आहे, पण स्टॉप पर्यंत तर सोडाल का नाही? आता इथून कोणाला बघणार मी? स्टॉप बरं तुला सोडतो, पण मी ना फक्त काय करतो, तवर तू पुढे चल उलची. आणि तुम्ही येणार मी नाही? त्यांना सांगतो, मी असं असं झालंय, तुम्ही तवर ट्रॅक्टर भरून घ्या. अहो पण तुम्ही माझ्या बरोबर आले नाही तर तिथं तुम्हाला नाव नाही ठेवायचे का? मला म्हणतील ना अरे जावई पण कुठं एक आहे? काम कर, लगेच म्हातारी जा. मग काय तुला घालवायला जायची का आपल्याला म्हातारी? अहो घालवायला नाही, बघायला. अरे बघायला जाणार आहे ना, तर मग मी काय करतो, तू आज गेली ना, तुला उद्या मी तिथं न्यायला येतो परत. म्हातारी जर बरं वाटलं येणार का ना? मग मला फोन करशील ना तू. बरं चालेल. वाटलं तर 2 दिवस राहते तिथं म्हातारी पशी. म्हातारी तू राहिली ना, जरा खाईन पिईन. बरे बाकीच्यांचं लय एवढं ऐकत नाही म्हातारी. आणि 2 दिवस तुम्ही काय खाणार? अरे खायचं जाऊ, अरे म्हातारीपेक्षा माय खाणं महत्वाचं आहे का? नाही ते नाही म्हणा, पण बरं ठीक आहे चालेल. राहा. बरं एक काम कर, तू उठ. हा. चल चल, लय मोकार आहे ना, लय टाइम करून उपयोग नाही बाबा. चालेल, मला पिशवी सोडा. पेरून घेतो, चल. हा चला चल. चला चला. वैशव आ! काय करते घरात? काय हो? झालं उरकले का? काय उरकायचंय? तू पटकेच नाही. कुठे निघायचंय? अरे तू आईच्या गुचक्याच थांबा ना. कुचक्या थांबारा. गुचक्या लागल्या सकाळ धरून. मला वाटतं तू आठवण करते का, दुखतोय का काय? मला एवढ्यात फोन आलता, तू फोन भानगडीत पडू मला नको. कधी फोन आला? अरे मला तो म्हातारा आईकडे काय फोन, तुला कळत नाही का, बुद्धी नाही का? म्हातारा कुठे सर्व्हिसला आहे आता, त्याला फोन करते का? मग ती म्हातारा म्हणलं मला जायला नाही कोणी, मला फोन ना करू, माझ्या साहेबाची मिटिंग चालू आहे आणि माझा फोन जर आला तर मी डिस्टर्ब. मग तुम्ही जा. आता बघ ना, ऊस तोडायला माणसं आले, मी तरी कसं येऊ सांग बरं तू. अहो मग मी एकटी कशी जाऊ? अरे कशी जा बाबा, 4:30 ला गाडी आहे, कशी झकमारी कर, पण जावं लागेल माहिती का? उद्याच्याला जर म्हातारीचं गोळ झालं तर करायचं काय? अयो. आणि गेली तर मला फोन कर. काय? तर फायदा तसं नाही, मग गेली बिली तर गुचक्यात जाऊ बी शकते, अटॅक बी येऊ शकतो किंवा मरू शकते, काय सांगता येते. आणि तसं तो यायचं काय व्हायचंय आता, सगळं झालंय. काय बिडीत का काय? येडे बिडे काय, मग खोटं सांगतो. आता जाणार माणूस जाणारच आहे. मग एवढं लवकर काय? मग एवढं लवकर काय? मग आता काय वय राहिलं का म्हातारीचं? आपला किडा किती वर्षात झाला? 24-25 वर्षाचा. म्हातारी झाली 60-70 वर्षाची. मरू दे ना मेली तर. तस तरी तिने कवा जावायला कधी. अहो काय? मग आता म्हणणं ती लगेच मारावं.
माझ्या आई बापाच्या मुळे उठल्या माझ्या आई बापाच्या मुळे उठले दळींदर माणसं एक तर माझ्या आई बापाचं नाही उठलं बापलं देव माणूस आहे. एक तर माझ्या आई इथं आता संकटात आहे. त्या अजून माझ्या आईला मारायची बाता करता काय मग तू काय करती हे सांग मला पहिले. मी 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 लगेच निघते हा बॅग बिगीची काय करत नाही नाही, इकडे ना. बॅग नाही घेत या अरे, कार पैसे पाणी आहे का? पैसे पाणी तुम्ही पाठवा पाठव म्हणजे काय कंडक्टरला आता कसे द्यायचे तुला माझ्याकडे सुट्टे पैसे नाही. या ना मग एक काम कर गावात जा आणि त्या दुकानदाराकडून जात जात आहे ना त्याला म्हण नानानी ना पैसे सांगितले अर्जंट देईन ना देईन ते तुला 1000 रुपये घे आणि काय? आणि ऐक जरा आईला गुचक्या लागल्यात लगेच बोंबलत नको निघू पाठीमाग इथं पाठीमाग पिसळ लगेच दुसऱ्या दिवशी म्हणते मला नेऊन घाला असं नाही जमायचं आरामशीर 7-8 दिवस राहा 7-8 दिवस राहू काय अजिबात अडचण नाही मी मग पाट्या काय करतो माहिती तुमचं का कसं व्हायचं इथं? सकाळची पारी नाश्ता दुपारून बिर्याणी तिसरा पारा काहीतरी काय? आमचं जी बनवून ती बनवून आम्हाला बिर्याणीची ती दुसरं काय येते बरं चालतंय अंड्याचं आमलेट करणार बेकरीतून पाव आणतो खातो कस तरी आम्ही त्याला इलाज नाही हा चालतंय आणि पहाटेला काय म्हणू नको नको म्हणू तो लगेच म्हणे मला तुझ्या संग यायची मग तुला काय येते त्याला बी. नेल्या परत मला संध्याकाळी चल माझ्या संग मला यायची माझ्या संग घरी म्हणजे तुला 2 दिवस राहून द्यायचं नाही तो माहिती ती तेवढं आहे आणि तिथे त्या मामाची पोरगी करीन काही कोभांड कुठं हांजे घाल ती एक तर द्याय ना पोरगी आणि नाही दिली त्याने हे जर काही कोभांड केलं तर आपण रडायला माणूस नाही राहायचं तेवढं आहे म्हणायला कशाला तेल नाही ती नाही नाही त्याला सांगू नको म्हणू नको काहीच नको चालतंय आणि तू निघा आता पटक्यास लगेच जाऊ जा काय आणि आरामशीर राहा माय काळजी करू नको मग तुमची कोण काळजी करीन इथं अरे मी आहे समर्थ फक्त गेली म्हातारी तर फोन कर काय? मग आता मला कोण फोन करीन जर गेलीस तर हा नाही मला खाणारा द्यावं लागायचं का एकटा जावं कोण खाणं द्यायला तुम्हाला भात घ्यायला कोणी विचारतं का तिथं नाही काय कोण विचारतं कोण तिथं मला भावबंद तरी आहे का मला 2-4 मित्र आणून कस तरी उचलून गाडावं लागेल तिला नेऊन जाळावं लागेल नेऊन जाऊ का हा हे निघ माय- लवकर मायचं दुखायला लागलंय लवकर जा ना ऐक गाय नको करू अजिबात हा काय की 2-4 दिवस राहा हा कानपूरला डिम झाली काय ती? नाही नाही बाबा टेन्शन आलंय ना आईचं काय आईचं गुचक्यात लागल्यात एखाद्या जायचे काय गुचक्या लागल्यात म्हणतात मग आता गुचक्यात थांबणार नुसते गुचक्या तिला माहिती काळजी पहिल्यापासून तू ही ना हा ना म्हणूनच पातळ झाली ग बाई मी ना मला नाही काळजी तिला काळजी हा, माहिती तिला काळजी म्हणून तिला वाटतं ना मुलगी माई लय खराब करतात भांगार घरात हे खराब करतान हा. इथं 1.5 क्विंटलची झाली तरी आज काय? नाही काय नाही जा लवकर जा पळ 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 पाटकेस बाहेर काय हो, काय झालं ते ना काय झालं? ती- आला का ढोसून तुझी आई अरे, कशी- मुर्द्या लाज वाटते का रोजच उठलं की अरे तुला झोपायला लागत आहे. भरून जाऊ दे त्याला ना पण एक काम कर तू ना पीपल आहे अशी बरं कुठं ती तुझ्या आईला सिरियस लय दुखत माझी आई तिचं. serious हा, आहे? लय दुखत आहे तिचं काय दुखत आहे दुखत तो आपल्याला नोकरीला कामाला ती कोणती मला फोन आला फोन बिन नको लावते मोकर ती ह्याच्यात काय गाडी तिथे काहीतरी तू जा बरं फोन नको लाव. तुझ्या आईकडे काय फोन नाही हा इकडे फोन हा. नाहीये आणि जा बरं पटकन निघ का ती कपडे बिपडे काय आणते काय अहो काय नको पिशवीन ते राहू द्या तुम्ही तुम्हाला चालता येईना उभा राहता येईना मग मी पिल मला तुझ्या आईवर लय जीव होता हा, मी उलटी माझ्या आईवर जीव होता. लय जीव होता मला नाही का ते- मी आलो असतो बरं का? आणि करतय काय बोलतय लाज वाटते का हा सकाळ पिऊन येते अशी दिन नाही या. अरे मी आलो असतो बरं की मला ती कशी मारली. कसं रडतय मग तू पडली होती काय नवरा म्हणायचे सुद्धा लाज वाटते मला लाज वाटती हा घाला चप्पल मी काय आली हूं? मग मी एकटीच जाऊ का आणि मग इथं घरी गुर्र 3 कोण पाकायचं रे? मी येतो मग मागून मी एकटा जाऊन भेटून येईन तुझा तुम्ही एकटे कुठे जाता परत भेटायला तुझ्या आईकडे जाईल तिकडे मग मग आणि काय सोबत 4 लाज दिवस निवांत राहा, काय कशी काय नको करू मग मागे सोबत लाज वाटते ती. आणि इथं गुरं कोण सांभाळायचं मग ती हा तेवढं पण आहे म्हणा हा फोन लावून काय तुझ्या बापाला फोन लावशील तर ती बाप गाडीत ती ट्युशन नाही मी मध्ये नाही लावत फोन पण काय दुखतंय हो काही अचानकच झालं बा काहीतरी अचानकच चमक निघली काय आणि तुम्हाला कुठं कोण म्हणलं तो बापाच फोन आलता मला आणि परत म्हणतात तुझ्या बापाला फोन नको लावून ती निघाले तिकून आता ते गाडी माणूस आहे, मला तुमचं खरंच वाटत नाही जाऊ द्या खरोखर आहे. मी उपयोगतो का इतका सकाळ मग मला टेन्शन आलं तसं तसं तुझी आई किती जीव लावायची मला गेली कुंडी कापाच्या गावावर आणलं की हा जावाई आलाय ना हा, म्हणून लाडाचा कोंबडीकडे. होता मी. हा लाडाचा हा थोबाड बघा लाडाचा का तो तू बरं, जा जाऊ ना द्या. मग पटकन. मी जाते पण ते पुढं होते बघा हा सगळं बघतो मी जा जा पैसे आणतो तुझ्याकडे हा आहेत माझ्याकडे एसटी पैसे. पहिली एसटी मिळून ती निघून जा ते गुरांचं बघा हा बघतो मी या आईचं दुखत आहे काय दुखत आहे काय नाही काय माहिती बाई हा. लय वाईट आहे की बाई माझ्या जीवाला तर फोन नुसतं. नाही काहीच नाही ए बाई शिव म्हणले कुठं चालली ए अगं कुठं तुम्ही चालल्या अगं अगं माझ्या आईचं लय दुखतंय
अगं, माझ्या आई लय सिरियस आहे, लय गुचक्या लागल्यात म्हणे माझ्या आईला. अगं मला पण हे सांगायला आले होते का आजी ना खूप सिरियस आहे आणि मी यांना तेच म्हणलं एकाएकी कस काय असं हा अचानक ना, मला serious पण झालं. माझ्या आईला पण लय फोनही गुचक्या नाही, लागल्यात. आणि फोनही नाही, माझ्या काहीच वडील नाही. लय लांब आहेत बाई आणि घरी कुणीच नाहीये. माझे मला वडील पण बाहेर गावी हा येत ना. ना गं. अगं लय मग मला tension पण ते आलंय. म्हणले का आजीचा एक तर माझ्यावर एवढा जीव लय आहे मी- tension आलं. ए, गाडीला हात करायचं जायचं काय गाडीत गेली गाडी पण. अगं मी काय म्हणते ऐका ना अगं गाडी चालली होती ती. तिघींच्या आयांचं एक संगत कसं काय दुखायला लागलं काय माहिती बाई तुझ्या आजीचं हा माझ्या आईचं माझ्या आईचं तुझ्या आईचं कसं काय गाडी संगत दुखायला लागलं तिघींचं बी काय माहिती फोन लावलं ते तर अगं, माझ्या असं घाई घाई वडिलांकडे दिलं फोन तुला आहे. काय सांगू मला पण तेच. कुठं निघाला एवढा घाण तोंड अरे ते आजीचं दुखत चल ना आपल्याला जायचंय काय असं दुखत आहे कोण म्हणलं कोण माझ्या मला हे सांगायला आले होते, मला माझ्या नवऱ्याने माझी सांगितलं. आजी सिरियस आहे कोण सांगितलं मला यांनी ते सांगितलं त्यांनी सांगितलं. हा तुम्हाला कोण सांगितलं माझ्या नवऱ्याने. हा तुला तर माहिती ना, गुचक्या लागलं बापान अरे याचा सांगितलं मास्टर माइंडच ना नाही काय काय म्हणजे? सांगितलंय तुला काय सांगितलंय गुचक्या लागलं तुझ्या आजीला म्हणलं 7-8 तुम्हाला- दिवशी उचलून माझ्या आईचं लय दुखत आणि आहे. मला सांगितलं माझी आजी सिरियस आहे पार जायच्या बेतावर आहे अरे ही बांडगुळ त्या तिकडे त्या बांगल्या माग तिथं मी गाडी मला धुवायला लावली नानानी काल हा. आणि मी गाडी धुत होतो डांगऱ्याच्या ध्यानातच नाही मी त्या गाडीत आहे. ती येऊन प्लॅन करते आता. बाया आणायची चालली फार्म हाऊस वर काय ती घालतात 3 बाया आणि पार्टी करायची म्हणली आपल्या बाई बघितलं का आता आपल्या हा? तोंड- ऐका ना वरून काय म्हणली आपल्या बायकांची तोंड लय घाण झाल्यात एवढ्यात आपल्याला थोडंसं घाण वेगळी झालेत? चव. घाण हा मग वेगळी चव जरा लागायसाठी मी ऐकतोय बघ आता व्हिडिओ पण ही केलेला आहे बघू, Video पण आहे माझ्या. बघू, बघू, बघू. आहे व्हिडिओ हे बघा अगं बाबू आणि हे काय की कसं का खिदळत आहे ती चेअरमन कटपाना लावलाय डांगरी काय हसत आहे आणि काय ह्याला लाज वाटते का? नाही. एवढ्याची आवला द्यायची. आता हा? माझ्या आमच्या नवऱ्याला जगात एवढं बघितलं माझं का? तोंड घाण दिसतंय काय हा? एवढे दिवस नाही दिसलं ना आता तोंड घाण दिसायला लागले. आणि त्याला माझं तोंड घाण दिसतंय नाना म्हणला तिथं काय झेपतच नाही मला ती निसती ही जा चालली जा झाला याचा मुर्दा गाडला याचा हा याच्यावर मर्याय फिरवली मी एकदाची थांबा येऊ द्या. आता नाही आपण आहे काय ना म्हणलं माहिती का वरून यांच्यात काय राहिलंय बाया कशा काकडीवाणी त्या सगळ्या हा ना याला काकडी आम्ही मुळा, काय कपड्यासारखे टमाटर, दिसतो. सारं घरी सगळं पिकं. दाखवतात. येऊ दे आता. त्याला सगळं काकडीन बिकडीन सगळं मुळ्या बायांचा असा रिस्पेक्ट नाही त्यांना सगळं चारी त्या त्याला त्यांना नाही, अजिबात सगळं काय त्याशिवाय पर्यायच नाही. दारू मटण परत अजून बाया हा ना आणि गाणेवाली आणि सगळी म्हणून हे मला म्हणले काय 2 दिवस राहा येऊ अगं, नका. आठ दिवस राहा म्हणले, 8 दिवस. मला म्हणले तिथंच राहायला बरं मला म्हणे, तोपर्यंत येऊ मला नको. म्हणले, मात्र का जायची मी येईपर्यंत येऊ नको मी येईल तुला घ्यायला काही नाही यांचा प्लॅन आहे फक्त तुम्ही त्यांना वेळ मिळावा म्हणून 5-4 दिवस त्यांना वाटलं आपली मजा होईल आणि मला म्हणते गाण वर्गसले गाणे माया मागं हिंडत असंच करतय तसंच करतय आता माही काही चुकी नाही बरोबर आहे तुझं. नाही येऊ दे आपण आहे ना नाही, बघूच पांडेने या ना. ऐकलं नसतं आपल्याला काय माहिती झालं माहितीच असतं? आपण म्हणजे गेलो काय- अरे, आपण बोंबलत निघलो होतो थांबडवर करून नाही, गाडी हात करत होतो वर. आपल्याला तर अक्कलच नाही थोडी पण. आणि मी पण फोन करायला लागले तर मला फोनही नाही करू अगं, दिला. मला बी हातात घेऊन द्याय नाही फोन हातात सुद्धा घेऊन द्या ना म्हणे गाय पळ म्हणे 4:30ची गाडी जाईन म्हणली ती. मला पण तेच म्हणले 4:30 अगं बाई, मी तर काहीच नाही हातात बॅग सुद्धा नाही घेतली. अगं, कशी त्या निघाले गाडीत काबाड बघितलं, घेऊन? गाय मध्ये अगं मला राहायला जायचं म्हणून स्वतः कपडे भरून दिले आता त्यांनी तुम्ही सांगा पैशाची खराबी घरातले पैसे जाणार दारूला उडणार बायांना उडणार सगळ्यांना पैसे उडणार मग आता काय एक काम करू आपण यांना संध्याकाळी आपला डान्स दाखवू तेच करावं लागेल आज. संध्याकाळी यांना डान्स सगळं दाखवू एकदाच. 50-50 येऊ दे हजार गोळा त्यांना केले त्यांनी तिघांनी काय? 50-50 हजार बापरे हा, तरी तिथं गाडी पण खर्चीला मला म्हणलं नाही, तुला नाही, आहे का नाही. पैसे म्हणलं हाय म्हणलं मला म्हणते 1000 रुपये घे तिथून फक्त काहीच नको घेऊ जास्त मला तर 1000 रुपया रुपये दिला नाही. दुकानातून. अगं त्या हा? दिवशी कांद्याचे पैसे त्यांना विचारलं आले का तर मला जा, म्हणले दिला आले का? नाही इकडं पैसे घालवायला निघाले काय हे दळींदर वाहनाचं हा? आपण काय करू एवढं- नाही एवढं नाही, सडकं नाही घाण ऐक तोंडाचं ना, आहे का हे? ऐक आपण आहे ना एक प्लॅन करू मला वाटतंय तिघांना एक साथ बोलू आणि तिघांना कुटू चांगलं नाही 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 हा? नाही. तसं नाही करायचं भांड्या एक काम कर तू तुम्ही काम नका करू काय नाही मला माहिती ती कुठे गेलेत कुठे गेलेत? ते झाडाखाली बसलेली तुम्ही ना तुमच्या पद्धतीने बघा काय करायचं. अरे मी काय सांगते ऐक ना तू एक काम कर म्हणावा त्यांना म्हणायचं मी आम्ही तुला नाही का मी तुम्हाला सपोर्ट करतो आणि तुमच्यासाठी बया बोलावल्यात म्हणा मी मग ऐकणार तिघांना नाही ती, अर्ध नाही ऐकणार त्यांना माहिती आणि तिघांना 3 बाया बोलावल्यात म्हणते फक्त नाही नाही मी. ऐका ना आपण एक काम करू थांबाय तसं नको तुम्ही ना फोन लावा वेगळ्या आवाजात फोन लावा तुला माहिती का वहिनी त्यांनी बाया ऑलरेडी आणलेले आहेत फक्त तुम्हाला काय करायचं तिथं रेट टाकायचे अजून आहे ना अजून तुम्हीच तुमच्यातली एक जण बाई फोन करा अहो आमच्यातली एक टोळी मागं राहिली एक्स्ट्रा हा. आहे का नाही एक्स्ट्रा बाया मागं राहिल्यात
कुठे यायचं एवढं सांग. व्यवस्थित ते बोला काय तुम्ही. करतोच मी कर करू फोन. का हो, पण आपला नंबर ओळखीत ना. माझा नंबर नाही ना, नानांकडे नानांकडे, आहे. नानांकडे लावा, माझा लावा, नंबर नाही. नाही ना, तसं प्लॅन करा म्हणा. तुम्ही कुठं बसलाय आम्ही किती येतो हा. मग ती सांगेल थांब. बरोबर तुम्हाला. काय म्हणू नका, नानांना फोन झोपा द्यायला मला तुम्हाला आवाज किती हॅलो बोला ना. नाना कुठे आहे तुम्ही? बायच फोन आलाय बायच बोल ना बोल ना. आम्ही आता सध्या आहे ना झाडाखाली बसलो. तुम्ही कुठे अहो ते काय झालंय, आमच्या मधल्या 2 बाया आहेत ना, त्या मागच राहिल्यात. राहते राहिले तर तुम्ही कुठे येता? अहो मग त्यांच्यासाठी थांबले मी. कुठे यायचं सांगा ना. तुम्ही फार्म हाऊसला जा. आम्ही तो रे ना आंब्या खालून निघतो. आम्ही येऊ का आंब्याखाली? या आंब्या खाली या. कोणत्या आंब्याखाली तुम्ही? घराच्या खाली का आंबा आहे त्याच्या खाली. चालेल चालेल, मग आम्ही जाऊ का फार्म हाऊस वर? या लवकर या. आता आमच्या घरी काही बायका नाहीत. बिंदाशी या वाटलंच तर घरीच नाचू. बरं ते जळून दे तिकडं. चालते चालते, आलो. हा, आमची म्हैस गेली. हा ठेवू का? म्हैस तळ्यात गेली हा म्हणजे बायको म्हैस काय तुमची? नाही नाही मग अहो आमची म्हैस तळ्यात लावली म्हणून आम्ही तळ्यात शेजारी बसलो. बरं बरं चालेल, आलोच आम्ही. घोडी गेली. हो हो ती घोडी कुठे गेली रे? माझा नवरा घोडी म्हणतोय. घोडी आण कोणाची ती- घोडी गेली? ती घोडी गेली ऊसात त्याची. आण ऊसातून ती बाहेर तिला. त्यांना सांगा म्हणा आमचं जॅकेट गेलेलं कुठे गेली जॅकेट गेलं म्हणा एसटीनी. येऊ नको. या लवकर बाई लवकर या. हा हा, आलो आलो. ये बाबा. बघितलं का? हो काय काय म्हणलं बघितलं का? अरे, तुला म्हैस, मला मला घोडी. जॅकेट, तुला घोडी. म्हणजे आपण यांना फार नाही नाही हे नाही. दिसतंय आज याला आपली. म्हशीचा पाय कसा असतो ना ते दाखव. आज आणि याला मी- चांगला चिंधून नाही, मी तर चिंधून जॅकेटच काढून दाखवते. आता जॅकेटमध्ये कोंबते थोबाड घोडीसारखीच त्याचं. असं आणि नाही का ना ही पायात करीत आहे. सुजवून हा. टाकते थोबाड त्याचं. थांब जरा, ते जाऊन दे एक ना. काम करा. फार्म हाऊस बिर्म हाऊस काही नाही, आंब्याच्या झाडाखाली ना? आंब्याच्या चला, झाडाखाली. चल, चल ती बॅग दे ठेवून. हा चल चल. शेवटची बोकडवानी खिदाळली. अरे चल ना. चल ना. चितळू दे. ते टाक बॅग देऊन. चला लवकर, घोडीच दाखवते मी आज ह्याला. थांब. काय म्हणलं तू बायको? बायको म्हणली बरं का, बायको कळून देत असतो का मी? म्हणलं, मी तर टाकूनच गेलो म्हणलं म्हणलं, तुझ्या आजीचं तुझ्याशिवाय बाण हालत मी नाही. तर तुला सांगतो बॅग सगळं दिली. बायको- अशीच होती. बायकोला मी बी काय दिली तरी काढून. बायकोला काय म्हणलं माहिती का? बायकोला म्हणलं गेल्या गेल्या मुख कोणाची किती? आजी म्हणली माझच किती. घे मग लोक म्हणलं जा. बायकोला म्हणलं तुझा मी घेतो बरोबर. भांड्या नाही ना तर पडणार. भांड्या मला नाही ना तर पडलं. अरे पुढे गेला काय सकाळ धरून काय काय मिळतला फार मावसर नाही होती तुझी बायको काय म्हणली? हाडलाय तिला म्हणलं तू आईला लागल्या उचक्या जायला बसली गेली तर फोन कर म्हणलं मैथिली येतो. लगेच विश्वास बसला. तसं बी तिला जायला कोणी नाही नाही ती गेली पण आहे ना. तुम्हाला म्हणत होतो थोडं थोडं घ्या मला मग. मागचा पॅक नको. आता बाया आल्या तर आता गोळ होईन बायलाला नीट करा. बाईला आपण काय बाया यायचं नाही का? बाईला धरायचं. बायला नीट झालं. ते गाय ऐवजी बैलच बैलच बैल पण ना, हा, अरे मी बाया- सकाळ धरून घेतोय मला अजून काय बाया तुम्ही- माई बाई काय म्हणतो मी काय म्हणतो आता दारू घ्यायची नाही. आता बस. आता टाका करायचं. मला थोडा ताणच पण होईन काय ते म्हणल्या प्यायची म्हणल्या ते म्हणलं मग मी नुसतं पेल्यावानी घरी म्हणेन मी पहिली लय प्यायला हा पहिलीला पहिलं पेलोय म्हणेन मी. पहिलीला काय वाटत करते तो गोल केला माझा तो तो मला मागचा पॅक देऊ नको. मला त्रास होतो. आता बाया जवळ आल्या तू सगळी पॅक विसरशील बाया म्हणली जॅकेट आलं जॅकेट माय जर आलं ना माय साकीट बनवून टाकीन ती. माहित पाय दिला की खालून जीव जायला येणारच बसला. नाही येणारच नाही सगळ्या गेल्या अरे गाडी गेली 4:30ची माझी काय म्हणत अरे 4:30ची गाडी गेली माझी काय म्हणत होती पण म्हणजे तुम्ही चला अरे म्हणलं इथे गुराला खाली टाकावं लागेल 4:30ची गाडी गेली आता त्याचं अरे 5:30 वाजले त्याचं निम्म्या रस्त्यात असते ना आता ती बाया काय म्हणली बाया विसरल्यात माग. आले ते 2 मागे राहिल्या होत्या ते आल्यात आता फार्म हाऊस तू नीट वागा ना मी काय म्हणतो ते मटणाचं नियोजन लावलं ना बघ आता शिजत आहे. आणि त्यांना आणली ड्रिंक बिंक मग मी पैसे किती जाऊन दे आज मी असं करतो मी ना सगळं उराकल्यावर प्यायला बसतो. काय बरं बाकीच उरकितो मी. एक काम कर ना मला आधी- एक काम कर तू बाकीचं बघतोय होय आणि तुम्हाला ऍडजस्ट होईन का? कपडे काढून बसवता का गप्पाई मी आता तुम्ही एक काम करा काय तुम्ही दोघं फुल प्या. बर बर ठीक आहे हा? पेतो. मी बघतो सगळं मी बघा सगळं बघा. मी बघतो तवर सगळं. त्याला जवान घालतो. कोणाचं बघतो त्या बायांचं त्यांचं मी बघतो. गावाला सगळं काय? मग? यायला आम्ही बघतो ए, त्यांना जेवण देणार
दारू देणार बर अजून काय देऊ एक त्यांना काम केलं तर नाही तर होय भात आपण एक घरी घेऊन जाऊ आपल्या अरे असं बी माहिती तुला घरी इथं. पहिला कसला हुशार आहे रे. अक्कल वाट मला नाही नेत मला नाही नेता येणार घरात पाडी आणलं. पांडे ए, नको याच्या बरंच आपलं एक काम करतो ना मग इकडे काय तो त्या खाल्ल्या रूम मध्ये पडतो आम्ही हा बरोबर का फार्म हाऊस बरं आहे पांडे येत नाही संध्याकाळी फार्म हाऊस अरे पण मी म्हणत होतो मला जरा अरे यायचीच प्रकारचा गरज नाही तुला जीवा. सांग बाया आल्या बाया आलं आल्या का बाबा? या, 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 एक, 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 बसा बाया ऐका आम्ही. बस बाय बस बाया बस चेअरमन हे गावचं ए, असं वाजन लागत बावळा का तुम्ही आलं की लगेच आपल्या लगेच उजव्या हाताला डाव्या हाताला बसते वादऱ्यांना तुम्हाला बसतं का? दिसती बरं का कोणी काय घेतय काय काय घ्यायचं ए मी मुतून आलो यंदा मग तू का बस नाही आलो मी 10 मिनिटात ए तू जागेवर सोड वजनदारच पाहिजे पण जागेवर नाही सोड. का? ही वार जरा मला कडक दिसतंय चल, जाऊ दे. कोणचं ही शिडाला शिड लावून दिली पण आता एक काम करू ना 2 मिनिटं ऐका ना काय करायचं बायांना पहिले फार्म हाऊस सर घ्या इथं नको इथं पांडे येईन इथं तमाशा होईल बावटं परत नको. तिथं मला कळलं नाही तुला सांगतो, मागचा पॅक देऊ नको मस्त जरा म्हणजे आल्याने वाटतंय पाहिला कधीतरी ए, बघ इकडे बघ तोंड नाही फुटली खरी बायांना अजून ए मग हा? नाना लाज वाट ए नाना ए, ए, अरे. ए, हाताकून बघ बरं लाज वाटते का नको नको मी वा- बायाचं वाचित आहे मला मला वळ लागली बाय बरं, यांना हे करतो. ए, नाना. ए, ओ! ए, अरे मग गाड्या कोणा बोललो तेव्हा? तसं गाड्या म्हणा बरं मी मी गोडा मी गोडा म्हणलो. अयो, मी गोडी. आई नको. ए, नाना. ए, जा पाय थांबा 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 अरे गप्प नवं घेतलंय मी तुला का म्हणतो? कशाला आता ए, दळींदर माणसा माझी आई मारायला अरे निघले. तुला नवं आणायचं होतं. कोणी म्हणतंय? काय म्हणले? आमचं जॅकेट घे. मी गोडा आहे म्हणलं तुमची आईची बाई. मी गोडा आहे म्हणलं मला गोडी चराय गेली. हो ना, बुडी. जॅकेट तुला. लाज वाटते का? आणि वहिनी तुम्हाला म्हणलं आमची म्हैस पाण्यात बसली. अयो जकडे कुठे या कपडा तू हो, तुला जॅकेट म्हणलं होतं. अरे तुला मी जॅकेट टाकून ऐकून घे. अहो वहिनी तुम्हाला ह्यो काय म्हणलं आमची काय म्हणला तुम्ही? आमची आमची म्हैस पाण्यात बसती. इकडं तुम्ही इकडं बघा तिकडे बघा ती. तेवढे मुळे बर का भांडू नको तुम्हाला काय म्हणला अगं जास्त झाली ए, ना. तुम्हाला काय म्हणलं ह्यो ह्यो म्हणला आमची गोडी उकांड्यात जोळती. जॅकेट म्हणली. काय घालते अरे दळींदर माणसा लोड लाज धरा लाज. याला हाणा आपलं पण हे करत मला कोण आणतो तुमच्या बायकाला आणत्यात. ए, तुम्हाला काय म्हणलं ह्यो म्हणलं आमची गोडी वर चांगला करून कुंकड उधळती. हा बघा वहिनी तुम्हाला तो काड्यात घुसला होता ना गप्पा ना. यांना पण असं आहे ना. ए, यार तुला नवं जॅकेट आणायचं होतं मला. अरे उकाना तू शांता करायला ते
थांबा 2 मिनिट जर आम्हाला आराम करू द्या मग हाणा तुम्हाला काय हाणायची उचल त्याला उचलून उभा कर काही नका नको थांबा बोलली होती ना आम्ही पाया पडतो जाकीट आणलं म्हणलं शांत बस रे पे आता बस आता ऐक आमचं चुकलं माफ कर आमच्या आई मारायला निघली होती का नाही मेली माझ्या आईचं म्हणलं तू जरा 2 दिवस आराम भेटेल इकडे तू अरे पण नाही ना गेली आजी हे सगळे पांड्याने केले पांड्याला मारा केलं पांडू इकडे ये रे घरच्या माणसाला गोडी म्हणतो एक काम करा जयस त्याच्या घरी चला खायला मार खाऊ तिथं तिथं हा पण दारात कुठं आणता लोक पगार साडक्या घाली साडक्या तोंडाच्या साडक्या वाणाच्या मारायला निघला काय वहिनी ह्यो काय मानलं तुम्हाला मानलं तोंड्या वहिनी ह्यो मानला अहो हे तुम्हाला काय मानलं इकडे कुठे बरं मी काय म्हणतो वहिनी इकडे नाही म्हणतो इथे लाईन इथे मी काय म्हणतो आमचं चुकलं हा इकडे कुठे चुकलं इकडे बायको अरे वहिनीला सांगतो नको हानी त्याला अरे इकडे तू एका साईडला आहे ना तू आपण इकडे थांबा काय नाही मानला काय म्हणले रे काकडीवाली बाई पाहिजे यांची काकडी वाकडी केली पाहिजे पाया पडा. ह्यो मानला माझी निभार मी काय म्हणतो याच्यातून वाचायचं असेल तर पाय धरा काकडी पाहिजे का मुळा पाहिजे पाया पडू का पाया पडू पाया पडू पाहिजे ही गुढी गल्ला थमरती काय चुकलं मला थोडी म्हणतोय ए ना ना काय चुकलं मग सांगा तुम्ही काय करा आमचा मला थोडी म्हणायचं ना परत त्या बायकोला सांग बरं मला आणखी. ए काय नाही मला गप नाही बाबा कामा कर मार चालू कर तू तुला काय ऐकलं तो लय जादा मार खाल्लाय बाबा जाग्यावर आहे नाही. बायकोला शब्दाने तरी दुखालं का बायकोला फक्त म्हणलं तो मुळे ना जादा मार खायची पाळी आली नाही म्हणून काय पाहिलं ते काकड्या काकडी मी तुला नाही म्हणलं काकडी आणले आता मला एक काकडी पाहिजे चवळीची मुळा शेंग. पाहिजे, चवळीची शेंग बस ना काय बाबा म्हणला चवळीची शेंग नाही नाही कवळी काकडी देते कोणती काकडी पाहिजे चवळीची शेंग म्हणलो होतो मी तुमच्या काय माणसाला ह्यो काय म्हणला अरे तो चल गप अरे पाय भूतावणीच पळत येतोय